राजकोट पुतळा दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल सादर झाला आहे। चुकीच्या वेल्डिंग कामामुळे राजकोटवरील पुतळा कोसळला असं या अहवालात म्हटलंय। चौकशी समितीच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे। तर कमकुवत फ्रेममुळे पुतळा कोसळल्याचा अहवालामध्ये म्हटलेलं आहे। शिवरायांचा पुतळा काही महिन्यांमध्येच कोसळला होता आणि नेमकं कशामुळे हा पुतळा कोसळला असा सवाल विचारला जात होता। एवढ्या लवकर पुतळा कसा काय कोसळू शकतो असाही सवाल उपस्थित केला जात होता। तर विरोधकांनी घोटाळ्याचा आरोप केलेला होता, भ्रष्टाचाराचा आरोप केला होता। आता त्या दुर्घटनेप्रकरणी चौकशी समितीचा अहवाल सादर झालाय। चुकीच्या वेल्डिंग कामामुळे राजकोटवरील पुतळा कोसळल्याचं या अहवालातून समोर आलंय। एक लक्षात घ्या, गंजलेले जर काय तुम्ही म्हणताय म्हणून सांगतो, त्याच्यामध्ये रॉड टाकलेले असतील किंवा बोगस काम केलेलं असेल, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की ही यंत्रणा जी आहे ही फक्त एका यंत्रणेवर फिक्स करून उपयोगाचं नाही। उभाटाच्या काही लोकप्रतिनिधींनी सांगितलं की आजूबाजूच्या परिसराचं टेंडर आम्ही देखील घेतलेलं होतं, त्याच्यामुळे आंदोलन झाल्यानंतर कदाचित ते त्यांच्या लक्षात आलं असेल। पण जो अहवाल आलेला आहे त्याच्यावर जे कोण दोषी असतील त्यावर कारवाई होईल ना, सरकार कारवाई करेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।